बातमी बिहारमधून आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडतोय। बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान आज होतंय। पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। बिहारमधल्या जागांवरती आता आज पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होतंय। बिहारमध्ये खरी लढत भाजप आघाडी आणि राजद आघाडीच्या मध्ये होणार आहे। राजदनं बिहारच्या स्पर्धेतून काँग्रेसला दूर सुद्धा ढकलले आहे। दोन टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत बिहारच्या। त्यातल्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांसाठी 6 नोव्हेंबरला म्हणजेच आज मतदान होत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल। 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल। बिहारमध्ये एकूण 7,43,00,000 मतदार आहेत। 3.92 कोटी पुरुष मतदार, 3.50 कोटी महिला मतदार आहेत। एकूण जागा 243, बहुमताचा आकडा 122 इतका आहे। आणि या संदर्भामध्ये माझे सहकारी प्रशांत सागवेकर आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मला सांगा की पहिल्या टप्प्यामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते, नेमक्या कोणकोणते टप्पे यामध्ये आहेत? बिहार विधानसभेचा हा पहिला टप्पा आहे। 121 जागांसाठी मतदान होत आहे आणि एकूण 3 कोटी, जसं आता आपण म्हटलं, 75 लाख मतदार आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असणार आहे तो म्हणजे काँग्रेस आणि भाजपा। कशा पद्धतीनं हे दोन्ही पक्ष यांच्यामध्ये जो रणसंग्राम होणार आहे बिहारसाठीचा, तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे सगळ्याच दृष्टिकोनातून। ही निवडणूक एकूणच जर आपण देशाचा विचार केला तर देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी अशा पद्धतीची निवडणूक आपल्याला म्हणता येईल। ज्या पद्धतीचं यश काँग्रेस अपेक्षित धरतंय ते यश काँग्रेसला मिळतंय का, की मोदींची जादू पुन्हा एकदा बिहारमध्ये चालणार आहे, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। राजदनं काँग्रेसला तसं बाजूला टाकलंय, आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये। त्यामुळे तो प्रभाव कमी होऊ शकतो आणि मोदी स्वतः उतरलेले आहेत बिहार इलेक्शनमध्ये, त्यामुळे कदाचित ती जादूची कांडी फिरू शकते। नक्कीच, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता बिहारच्या मतदान प्रक्रिया आज पार पडते। बिहारमध्ये आज 2 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे। तर त्यातल्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे। अनेक मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील। पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागा, 1314 उमेदवार यामध्ये रिंगणात आहेत। खरी लढत भाजप आणि राजदमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय। 121 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडेल। 1314 उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत। खरी लढत तर भाजप आणि राजद आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक संघर्ष या दोन आघाड्यांमध्ये झालेला होता।